आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष, तरुणाचं नेतृत्व करणारे आमचे मित्र आकाशजी बापना यांच्या सहकार्यातून माननीय आमचे सहकारी आणि गुरु दिलीप शेठ बापना यांच्या आशीर्वादानं आज जामखेड ते मोठादेवी असंही या ठिकाणी महिलांसाठीची यात्रा काढलेली आहे। निश्चितच हे नवरात्र उत्सव आहे। या नवरात्र उत्सवामध्ये वेगवेगळ्या देवीच्या रूपामध्ये आराधना केली जाते, वेगवेगळ्या पीठाच्या निमित्ताने आराधना केली जाते। त्या आराधनेचा एक भाग म्हणून आमचे मित्र आकाश शेठ बापना यांनी जामखेड शहरातील आणि जामखेड तालुक्यातील जामखेडच्या वेगवेगळ्या भागातील अनेक महिलांना मोठा देवीला घेऊन जायचं, त्यांना देवीचं दर्शन घडवायचं आणि पुण्याचं काम करायचं। खरं तर हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळालेला आहे। दिलीप शेठ बापना एक पंढरीची वारी चांगल्या पद्धतीने पार पाडत होतात। पंढरपूरला त्यांची दिंडी चांगल्या पद्धतीने गेल्या 30-40 वर्षापासून झाली। त्यातच आणखी सामूहिक विवाहाचा त्यांच्या कुटुंबाला वारसा होता। त्याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आकाश शेठने मोठा देवीसाठी महिलांना दर्शनाचा योग आणून दिलेला आहे। या महिला आज या ठिकाणाहून मोठा देवीच्या दर्शनाला जातात। जायची यायची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। तसंच मोठा देवीला गेल्यानंतर त्या ठिकाणी फराळाची व्यवस्था त्यांनी केली। या पुण्याचं एक पवित्र काम त्यांच्या हातून होताना दिसते। उत्सवमध्ये आमचे मित्र आकाश शेठ बापना यांच्या माध्यमातून आदर्श फाउंडेशनच्या प्रयत्नातून आज जामखेड ते मोठादेवी अशी एक दिंडी निघते आहे। खरं म्हणलं तर वडिलांनी जे शिकवलं असतं ते आपल्याला प्राप्त होतं। तसंच दिलीप शेठ बापनाच्या माध्यमातून दिंडी निघायची। तर आकाश शेठने जी देवी दर्शनसाठी माता बहिणींसाठी जी सोय करून दिली, मी खरं तर ह्या कुटुंबाचं सगळ्यात पहिलं धन्यवाद करणार का जनतेसाठी एवढं मोठं काम करणं आणि एवढं सुंदर अवसरमध्ये त्यात नवरात्रीचे पावन पर्व चालू आहे आणि त्या नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये आपल्या भागातले सर्व जामखेड शहरातल्या माता बहिणींचं जे देवीचं दर्शनाचं त्यांनी सोय केली, त्यांचं मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या वतीने मनापासून आभार करतो, अभिनंदन। आज जामखेडमधील आदर्श फाउंडेशनच्या संकल्पनेतून आकाश शेठजी बापना यांनी नवरात्र उत्सवात महिलांसाठी जामखेड ते मोठादेवी यात्रा आयोजन करून सर्व महिलांना श्रीशक्तीला खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे। त्याबद्दल आकाश शेठ बापना यांचे मी धन्यवाद मानते।